नमस्कार, मी स्मिता गुणे. आंतरराष्ट्रीय राजकारणात काल एक मोठी घटना घडली. भारतानं कॅनडामधील आपले उच्चायुक्त आणि 5 राजनैतिक अधिकारी परत आपल्या देशात माघारी बोलावले आणि कॅनडाच्या भारतीय दूतावासामधील 6 राजनैतिक अधिकाऱ्यांना परत 19 ऑक्टोबरपर्यंत आपला देश सोडून त्यांच्या देशात जाण्याचं फरमान बजावलं. त्यामुळे स्वाभाविकच सगळ्या जगाचं लक्ष या घटनेकडे लागून राहिलं. या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे, थोडी मोठी आहे. कॅनडा ह्या देशामध्ये गतवर्षी हरदीप सिंग निज्जर नावाच्या एका व्यक्तीची हत्या घडवण्यात आली. हा हरदीप सिंग निज्जर हा मूळचा भारतातील पण स्थलांतर करून कॅनडाचं नागरिकत्व घेतलेला एक व्यक्ती. हा निज्जर कॅनडामध्ये व्यवसायासाठी म्हणून जरी गेला असला तरी परत कॅनडामध्ये जाण्याआधी त्याने भारतामध्ये बऱ्याच कारवाया करून झालेल्या होत्या. निज्जर हा मूळचा पंजाबमधल्या जालंधर जिल्ह्यातला आणि त्याने पंजाबमध्ये राहत असताना स्वतंत्र खलिस्तान निर्मितीच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि खालिस्तानवादी म्हणून निज्जरने स्वतःची ओळख बनवली. भारतामध्ये फुटीरतावादी कारवाया करणाऱ्या सगळ्यांमध्ये तो कार्यरत राहिला. भारतामधल्या त्याच्या फुटीरतावादी कारवाया आणि दहशतवादी गट जमवणे अशा प्रकारच्या त्याच्या कारवायांमुळे भारत सरकारच्या तो रडारवर आला आणि त्याने भारतातून पलायन करून पाकिस्तानचा देखील काही दिवस आसरा घेतला. पाकिस्तानमध्ये देखील त्याने काही दिवस आसरा घेतला. तिथून निघून तो कॅनडामध्ये स्थलांतरित होऊ पाहत होता. विजा त्याला मिळेना. या सगळ्या त्याच्या कारवायांमुळे त्याने एका कॅनेडियन महिलेशी लग्न केलं किंवा तशी कागदपत्र सादर केली आणि त्यामुळे त्याला कॅनडाचा व्हिसा मिळाला आणि गेली 10-20 वर्ष तो कॅनडाचा नागरिक म्हणून तिथे राहत होता. कॅनडामध्ये स्थायिक झाल्यावर देखील त्यानं फुटीरतावादी चळवळीचा हात सोडला नाही आणि तो भारत विरोधी कारवाया सातत्यानं करत राहिला. त्याने छोटे मोठे दहशतवादी गट बनवले जे गट भारत विरोधी कार्यामध्ये अग्रेसर होते आणि निज्जर हा त्यांचा नेता होता. निज्जरच्या देखरेखीखाली आणि निज्जरच्या गाईडलाईन्सनुसार हे दहशतवादी गट भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करत होते आणि कॅनडामध्ये बसून पंजाबमध्ये हा निज्जर टार्गेट किलिंग करत होता. एवढंच करून तो थांबला नाही तर ड्रग्जच्या अवैध व्यवसायामध्ये देखील त्याचा सहभाग होता असं बोललं जातं. एवढंही करून तो थांबला नाही तर कॅनडामधल्या एका गुरुद्वाराचा प्रमुख म्हणून त्यानं काम सुरू केलं आणि त्या कामाचा देखील त्याने उपयोग स्वतंत्र खलिस्तान निर्मितीच्या प्रचार आणि प्रसारासाठी चालवला होता. मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये एका गुरुद्वाराच्या बाहेर त्याची हत्या घडवली गेली. त्या हत्येमध्ये कोण आरोपी होते, ती हत्या कोणी घडवली याचा शोध किंवा त्या आरोपींना पकडण्याचं कार्य अजूनही कॅनडा सरकारने केलेलं नाही. मात्र या निज्जरची हत्या झाल्यापासून कॅनडा सरकार आणि कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी सातत्यानं या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर संघटना, भारताचे राजनैतिक अधिकारी, दूतावासामधील राजनैतिक अधिकारी आणि पर्यायानं भारत सरकारच आहेत अशा प्रकारचा प्रॉपगेंडा सर्वत्र सुरू केला. सर्व आंतरराष्ट्रीय मंचांचा उपयोग कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हा प्रॉपगेंडा करण्यासाठी वापरला. भारतानं या हत्येमध्ये कोणत्या तरी प्रकारचा सहभाग घेतला आहे हे ट्रुडो आणि त्यांचे सहकारी सातत्यानं बोलत राहिले. भारतानं ताबडतोब या घटनेचा त्यांच्या आरोपांचा इन्कार केला आणि सातत्यानं आरोप होऊ लागल्याबरोबर भारतानं कॅनडा सरकारकडे तुमच्याकडे कोणते ठोस पुरावे आहेत ते आमच्याकडे द्या अशा प्रकारची पुराव्यांची मागणी केली, जी आज तागायत कॅनडा सरकारनं पूर्ण केलेली नाही. भारताला त्यांनी कोणत्याही प्रकारचा असा पुरावा दिलेला नाही की ज्या पुराव्यांमधून निज्जरच्या हत्येमधला भारताचा सहभाग सिद्ध होईल.
तरी देखील कोणतेही पुरावे न देता बेछूट बेलगाम आरोप करत राहिलेल्या कॅनडा सरकार आणि कॅनडा सरकारचे सर्वोच्च नेते पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याविषयी भारत सरकारला मग आपल्या धोरणाचा विचार करणं भाग पडलं. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी तर निज्जरच्या हत्येनंतर कॅनेडियन पार्लमेंटमध्ये उभं राहून स्टेटमेंट दिलं की या हत्येमागे भारतीय गुप्तचर किंवा राजनैतिक अधिकारी किंवा भारत सरकार यांचा सहभाग असल्याचा संशय मला आहे. भारत सरकारने अर्थातच कॅनडाशी असलेल्या आपल्या संबंधांचा फेरविचार सुरू केला नसता तरच नवल. खरं तर भारत आणि कॅनडा यांचा व्यापार खूप वर्षांपासून आहे आणि कित्येक भारतीय म्हणजे सुमारे 8 लाखाच्या आसपास भारतीय कॅनडामध्ये स्थायिक झालेत. ते कॅनडामध्ये उद्योग, व्यापार, नोकरी, धंदा यासाठी तिथे गेलेले आहेत आणि तिथलं नागरिकत्व त्यांनी घेतलेलं आहे. या नागरिकांमध्ये शीख समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे आणि ह्या शीख समुदायामधले काही लोक स्वतंत्र खालिस्तान निर्मितीच्या मागणीला सातत्यानं पाठिंबा देत आलेत, खत पाणी घालत आलेत. हे खालिस्तानवादी लोक दहशतवादाचा आधार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी घेत आहेत. हे सर्वात वाईट आहे. या सगळ्यांचे नेते निज्जर सारखे लोक वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी गट तयार करून अतिरेकी कारवाया करण्याचं काम करतच होते आणि भारतानं निज्जरला कधीच दहशतवादी म्हणून घोषित केलेलं होतं. निज्जर विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस देखील बजावण्यात आलेली होती. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या टार्गेट किलिंग्समध्ये हात असलेला, ड्रग्जच्या व्यवसायामध्ये, अवैध व्यवसायामध्ये हात असलेला, हिंसक कारवाया करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणारा अशा प्रकारचा हा हरदीप सिंग निज्जर याची हत्या झाली आणि त्या हत्येमागे भारत असल्याचा आरोप करण्याचा ट्रूडोंचा नेमका हेतू तरी काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ह्या कॅनडा सरकारचे प्रमुख असलेले जस्टिन ट्रूडो यांची पार्टी एका दुसऱ्या पार्टीच्या समर्थनाने आत्ता सरकारमध्ये आहे, आत्ता सत्तेवर बसलेली आहे आणि ती समर्थन देणारी जी दुसरी पार्टी आहे त्या पार्टीमध्ये शीख समुदायाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. या शीख समुदायाच्या पार्टीच्या पाठिंब्यावर जस्टिन ट्रूडो आत्ता कॅनडा सरकारचे पंतप्रधान आहेत आणि आता कॅनडामध्ये पुढच्या वर्षी लगेचच नव्याने निवडणुका होऊ घातल्या आहेत. संपूर्ण शीख समुदाय हा खालिस्तानवादी आहे असा जस्टिन ट्रूडोंनी स्वतःचा आणि कॅनडा सरकारने स्वतःचा गैरसमज करून घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे आपण जर ह्या दहशतवादी किंवा ह्या हरदीप निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारचा हात आहे असं म्हणत राहिलो तर शीख समुदायाला वाटेल की आपणच त्यांच्यासाठी काहीतरी कार्य करतोय आणि तो शीख समुदाय पुन्हा एकदा आपल्या पाठीशी उभा राहील आणि मग ती निवडणूक आपल्याला सोपी जाईल. या पुढच्या निवडणुकीच्या या मतांच्या आशेनं जस्टिन ट्रूडो बेछूट आणि बेलगाम आरोप करत सुटलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की या अशा कृतीमधून आपण शीखांचं लांगुल चालन करतोय, शीख समुदायाला आपल्या बाजूने वळवून घेतोय. कुठलाही सर्वसामान्य माणूस हा नेहमी शांतताप्रिय असतो. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सातत्यानं आपल्या आसपास असावा असं त्याला वाटत नाही. त्याचप्रमाणे कॅनडामधल्या शीख समुदायाला देखील वाटतच असणार आणि मग अशा प्रकारे दहशतवादी कृत्य करणाऱ्या कुणाला तरी सातत्यानं पाठिंबा कुठलाही समाज देऊ शकत नाही. जस्टिन ट्रूडोंच्या या शीख समुदायाच्या प्रेमामध्ये हा अशा प्रकारचा एक कुटील हेतू आहे. जस्टिन ट्रूडोंचे वडील देखील कॅनडाचे पंतप्रधान होते. ते ज्यावेळी कॅनडाचे पंतप्रधान होते त्यावेळी भारतामध्ये खालिस्तानी चळवळ जोरात होती. ट्रूडोंच्या वडिलांनी देखील खालिस्तानी चळवळी विषयी सहानुभूती बाळगली होती आणि खालिस्तानी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या शीख समुदायामधल्या लोकांना त्यांनी नेहमी खत पाणी घातलं होतं. त्यांचे पुत्र असलेले जस्टिन ट्रूडो आता तेच करतायत. निवडून येण्यासाठी केवळ एवढंच करणं पुरेसं नसतं हे अजूनही त्यांच्या लक्षात आलेलं नाही आणि भारत सरकारने बरेच दिवस वाट बघूनही
ट्रुडो आणि कॅनडा सरकार यांचं धोरण बदललं नाही. त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या, दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्या गटांविषयी सहानुभूती बाळगणं सुरूच ठेवलं. त्यामुळे भारताला कठोर धोरण स्वीकारणं भाग पडलं आणि हे कठोर धोरण स्वीकारण्याची पहिली पायरी म्हणून भारत सरकारनं काल कॅनडामधील आपले उच्चायुक्त श्री संजय कुमार वर्मा यांना आणि काही राजनैतिक अधिकाऱ्यांना परत माघारी बोलावलं. खरं तर आपले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा हे अतिशय अनुभवी असे उच्चायुक्त आहेत. 36 वर्षाची त्यांची परराष्ट्र मंत्रालयातली सेवा झाली आहे आणि वेगवेगळ्या देशांच्या अतिशय महत्त्वाच्या अशा देशांच्या दूतावासांमध्ये त्यांनी भारताचं अत्यंत उत्तम पद्धतीने जबाबदारीने प्रतिनिधित्व केलेलं आहे. अशा प्रकारच्या जबरदस्त अनुभवी राजनैतिक अधिकाऱ्याबद्दल अशा प्रकारचे बेछूट आरोप करणं, कोणाच्या तरी हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप करणं हे कुठल्याही देशाच्या पंतप्रधानांना, बिना पुरावा आरोप करणं हे कुठल्याही देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही, जे जस्टिन ट्रुडो यांनी करून दाखवलं. अशा ट्रुडोंच्या या सातत्याच्या बोलण्यामुळे, आरोपांमुळे आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा धोका वाढतो आहे आणि आता कॅनडियन सरकारला समज देण्याची गरज आहे. म्हणून भारतानं काल हे कठोर पहिलं पाऊल उचललंय. आता बघूया की यानंतर कॅनडा सरकार कोणती पावलं उचलतं आणि भारत आणि कॅनडा यांच्यामधले एकेकाळचे मधुर असलेले संबंध नेमके कोणत्या वळणावर जाऊन पोचतात. कॅनडा आणि भारत यांच्यातला व्यापार खूप मोठा आहे. मोठ्या प्रमाणावर आयात निर्यात या दोन देशांमध्ये चालते. पण आता हे जे चमत्कारिक वळण या दोन देशांमधल्या संबंधांना मिळालंय, त्या वळणावर व्यापाराचं काय होणार, दोन देशातल्या सौहार्दाच्या संबंधांचं काय होणार, याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. भारत आता नेमकी कोणती अधिक कठोर पावलं उचलतो, कॅनडा स्वतःच्या धोरणामध्ये बदल करतो की नाही, ते आणखीन काही वेगळी पावलं उचलतात का, आणि हे सगळं वळण आता आणखीन कशा पद्धतीने पुढे जाणार हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच. पण आज ह्या दोन महत्त्वाच्या घटना आपल्याशी बोलायच्या होत्या म्हणून हा व्हिडिओ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यापूर्वीचेही व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यानंतर काय काय होईल ते सांगण्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन अर्थातच येईन, पण तूर्त इतकंच. धन्यवाद.